खासदार सुप्रिया सुळे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झालेल्या आहेत। सुप्रिया सुळे या मातोश्रीवरती दाखल झालेल्या आहेत। विधान परिषद निवडणुकीमध्ये ठाकरेंनी उमेदवारी घ्यावी अशा प्रकारचं नुकतंच सुप्रिया सुळे यांच्याकडून ट्विट करण्यात आलेलं आहे आणि सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेनंतर आजच्या भेटीला त्यामुळे विशेष असं महत्त्व प्राप्त झालंय। आणि या संदर्भामध्ये अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, सुप्रिया सुळेंचं एकीकडे ट्विट आणि त्यानंतर आता त्या मातोश्रीवरती आलेले आहेत, भेटीमधले काय अपडेट्स मिळतात? महाविकास आघाडीला विधान परिषद निवडणुकीसाठी एक जागा मिळालेली आहे आणि उद्धव ठाकरे यांचीच सभागृहातली जागा रिक्त झाली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना त्याच जागेवर जावं अशा पद्धतीची एक आग्रही विनंती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी केली आहे आणि नुकतंच त्यांनी या संदर्भातलं ट्विट केलं होतं आणि त्यानंतर आता त्या थेट मातोश्रीवर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आजच्या या भेटीमध्ये याबाबत देखील चर्चा होईल। यासोबतच सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचं 20 जूनला लग्न आहे। त्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी देखील त्या ठिकाणी सुप्रिया सुळे गेले असल्याची माहिती आहे। अगदी धन्यवाद निलेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर खासदार सुप्रिया सुळे या उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवरती दाखल झालेल्या आहेत। त्यांनी अगदी काहीच वेळापूर्वी ट्विट केलेलं आहे की विधान परिषदेच्या एका जागेसाठी उद्धव ठाकरे यांनीच उमेदवारी स्वीकारावी आणि त्यानंतर त्या मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी दाखल झाल्यात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।